6 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाजांचा वापर इथे करण्यामध्ये परवानगी दिली गेली आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. भावेश कोट एक मोहने गावचा अप्रतिम क्रिकेटर आहे, रायझिंग स्टार, ब्राईट फ्युचर आहे क्रिकेटरचा. ऋतिक पाटील एक्सपॅक्टर ऑफ द सांगोडे, तो देखील मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. आणि विसरून चालणार नाही मित्रांनो, द एक्सप्रेस ऑफ सांगोडे केतन सुतार देखील इन ऍक्शन मध्ये. आता ऋतिक पाटील आणि केतनने थोडीशी चर्चा केली असेल की उमेश सुतार आहे म्हटल्यानंतर कुठेतरी आपल्या चुका किंवा आपल्या काही ज्या आतल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच ऐकायला मिळतील. सतीश गायकर जेव्हा असेल तेव्हा नक्कीच त्यांना एकत्रित करून चांगला खेळ करेल. हा देखील एक क्वालिटी प्लेयर आहे या विभागामधील. दुसऱ्या बाजूने जागृती 11 मांडा टिटवाला टीम देखील तितक्या मजबूत स्थितीमध्ये आहे. आज या परिसरातील चांगले चांगले प्लेयर्स इन ऍक्शन मध्ये आहेत म्हटल्यानंतर रोमांचक नक्कीच पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लगेच सेट करा, कारण मित्रांनो आपल्या पुढील सामने देखील खेळवायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण थोडंसं कॉपरेट करायचं आहे. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. जागृती स्पोर्ट्स मांडा अशोक डिंडा, चला थोडीशी घाई करा. साऊंड सिस्टम खूप अप्रतिम संगीत ऐकवलं. मॅच सुरू होते मित्रांनो, जाऊया मॅचच्या दिशेने. 2 मोठाले संघ, बिग बॅटल, एका बाजूने कोंडरी वॉरियर, दुसऱ्या बाजूने जागृती स्पोर्ट्स मांडा. पॉवर प्ले क्रमांक पहिला मित्रांनो, 6 षटकांचा हा सामना आणि 2 पॉवर प्लेची षटकं इथे पाहायला मिळतील. या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. आता एका बाजूने असेल ऋतिक पाटील, दुसऱ्या बाजूने अशोक एडे डिंडा. दोन्ही दमदार खेळाडू आहेत, एका मेरिटचे क्रिकेटर्स आणि या परिसरामध्ये या 2 क्रिकेटरचा बोलबाला असतो मित्रांनो. पॉवर प्ले क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवर झालाय सज्ज आणि पॉप इन क्रीज मध्ये अशोक डिंडा. सायलेंट किलर म्हणून ज्याला संबोधलं जातं या विभागामधील एक नामांकित क्रिकेटर. पहिला बॉल, फुलटॉस, मेजवानी फुलटॉल वसूल, चेंडू 1 बाउंस सीमा पार, पहिला दर्जेदार चौकार.
पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे या कल्याण डोंबिवली विभागामध्ये. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऋतिक पाटील याबले साडव्या बाटना गुड ना टेक पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आणि चेंडू फेकून दिला सीमा पार. अशोक एडीच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. मनोरंजन होतं मित्रांनो. घमासान युद्ध सुरू आहे. अशोक डिंडा टू ऋतिक पाटील. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बॉलर तयार. फुटवर्कचा वापर. व्हॉट अ शॉट व्हॉट अ हिट. चेंडू जातोय आणि येतोय दर्जेदार शैलीचा बॅक टू बॅक लागणारा चौकार क्रमांक तिसरा. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्टँड अँड डिलिव्हर फटके खेळतोय. नेत्रदीपक क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेटचा नजराना इथे पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षकांसाठी देखील थोडीशी मेहनत घ्यावी लागते कारण हा अशोक डिंडा आहे याला मैदानाच्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखलं जातं आणि इथे मात्र फटका सुरेख परंतु चेंडू देखील तितका चांगला होता आणि विश्वास केने स्वतः संघ मालक तिथे तैनात होते. विश्वास केने देखील कानमंत्र दिला होता पाठच्या चेंडूवर ऋतिक पाटीलला. ऋतिक पाटील तितका क्वालिटी गोलंदाज आहे परंतु क्वालिटी चेंडू फेकत नाहीये. यावेळी मात्र समोरच्या दिशेने झेलची संधी होती आणि संधी निसटतीये. बिग विकेट डाऊन झाली असती. हा मोठा धक्का लागला असता इथे जागृती स्पोर्ट्स मांडा टीमला परंतु फंबलिंग होते. ऋतिक पाटील थोडंसं दडपण आपण पाहू शकाल आणि निशांत साहेबांनी आताच उल्लेख केला की मागच्या चेंडूवरचा थ्रो फेकला होता तो तब्बल 180 च्या स्पीडला फेकला होता विश्वास केने यांनी. क्या बात है. आपल्या साडव्या बॅटने बॅटची एज लागली आणि झेल टिपता आला नाही. सलगचा जीवनदान क्रमांक दुसरा होता. षटक समाप्त. डीजे प्लीज. आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही जबरदस्त खेळ राहिला दोन्ही टीमच्या माध्यमातून कारण 3 चेंडूवर तीन चेंडूवर 3 चौकार लागले. त्यानंतरचे 3 चेंडू मात्र ऋतिक पाटीलने देखील निर्धाव फेकले. ही क्वालिटी आहे. हा क्रिकेटचा दर्जा आहे आणि क्रिकेटची मेरिट आहे कारण दोन एका क्वालिटीचे खेळाडू असल्यानंतर ती फाईट ती रंगत पाहायला मजा येते मित्रांनो. आणि इथं सांगोड एक्सप्रेस केतन सुतार तयार. बॉलिंग ट्रॅकवर मांडा एंड कडनं पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल का प्रतिम फेकतोय. क्या बात आहे केतन. सुरेख चेंडू फेकला होता. ज्या पद्धतीने ऋतिकने शेवट केला होता त्याच पद्धतीने सुरुवात करतोय केतन सुतार. हे दोन आयकॉनिक प्लेयर्स आहेत मित्रांनो सांगोडे गावचे ऋतिक पाटील आणि केतन सुतार. परंतु जोपर्यंत अशोक येडे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत दबाव या दोन गोलंदाजावर देखील असेल.
यावेळेस आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. गती कमी केली, चेंडू खाली राहिला आणि यष्ट्यांच्या मागणं मास्टर ब्रेन ऑफ कोंडेरी सतीश गायकर होता. स्मिता दिले तिथे सायलेंट किलर, छोटा पॅकेट बडा धमाका. अशोक एडे नॉन स्ट्रायकर एंड पर. पुढचा बॉल पुन्हा एकदा केतन तयार होतो उर्ध्व स्टंप्सने. यावेळी खोदून काढलाय चेंडूला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जोडली जाते. एका धाबेने धावफलक पुढे सरसावतोय मित्रांनो. 5 चेंडू नंतर एक सिंगल जोडली जाते. अप्रतिम गोलंदाजी कोंडिरी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. कोंडिरी वॉरियर्स हा संघ चांगली फाईट देतो मैदानाच्या आतमध्ये. 13 आकड्यावर धावसंख्या आतापर्यंत चांगली गोलंदाजी. इथे मात्र अशोक डिंडाला देखील बीट केलं. लाऊड अपील झाली तिथे. धावबाची देखील संधी होती, परंतु अशोक एडे तितका चांगला क्रिकेटर आहे. डिंडा या नावाने प्रसिद्ध असलेला हा क्रिकेटर. आतापर्यंत अशोक डिंडाने बॅक टू बॅक 4 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज केतन सुतार सज्ज होतोय. फुलटॉस आणि तिथे मात्र झेलची संधी स्वीकारेल का? आणि नक्कीच धक्का क्रमांक पहिला, बिग विकेट डाऊन. अशोक डिंडाला परतावं लागतंय. कोंडिरी वॉरियर्स संघ आता वार करतोय, कारण 2 सांगोडे गावच्या तोफांचा वापर इथे केला आणि त्या तोफा मात्र आपल्याला चालताना पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने फटका सुंदर, आणखी एक विकेटचं पतन. सलग लागणारा धक्का क्रमांक दुसरा. लागले त्या टीमला. दीपेश आणि अशोक हे 2 फलंदाज बाद झाले. अजून सलामीचा फलंदाज निवृत्ती मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा सामना केला. 1 धाव बनवले निवृत्तीने. आणि नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 गगन भोईर. गोलंदाज ऋतिक पाटील सेकंड स्पेल मध्ये. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. केतन सुतार आहे तिथे. 1 बाउन्स गॅदर करतोय चेंडूला. फेकी सुरेख स्लिप होतोय ऋतिक पाटील तिथे. एक धाव एकवटली गेली तिथे. एक धाव एकवटली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. 15 या आकड्यावर.
आपले सुंदर फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आतापर्यंत कोणत्या प्रकारची चूक केलेली नाहीये कोंढेरी वॉरियर्स टीमना. जागृती मांडा टीमला आता इथून गेअर चेंज करावा लागेल, धावसंख्येला उभारावी लागेल कारण गोलंदाजी चांगली आहे जागृती स्पोर्ट्स मांडा टीमची. अशोक एडे देखील इन ॲक्शन मध्ये, त्याची देखील गोलंदाजी चांगली आहे. खोदून काढलाय चेंडूला ऋतिक पाटील गोलंदाज होता. फलंदाज निवृत्तीच्या बॅटमधनं एक धाब जोडली जाते. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा येणं गरजेचं असतं कारण थेंबे थेंबे साचे तले असं म्हटलं जातं. परंतु क्रिकेटमध्ये एक झरा एक पाण्याची झुलूक पुरेशी ठरत नाहीये. तिथे नद्या आणि सागर वाहावे लागतात आणि त्या धाबांचं सागर धाबांची नदी वाहावी लागेल जागृती स्पोर्ट्स मांडा टिटवाला टीमला. यामुळे फटका सुंदर आहे, इम्प्रोवाइज केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला. चेंडूला उचलतो फेकतो दरम्यान मात्र आणि मात्र एक धाब जोडली जाते. स्ट्रायकिंग एंडवर निवृत्ती येतो. पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज आहे. आतापर्यंत मोठा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला नाहीये कारण ती क्वालिटी बॉलिंग कोणती टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फुलटॉस यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये राहिला, खूप वेळ राहिला परंतु तिथे क्षेत्ररक्षक नव्हते. मिड ऑनला मिड विकेटला कोणी नव्हतं. लॉंग ऑनला होता केतन, रेंज होती केतनसाठी तिथे. तर स्कोर कार्ड वर आपण धाबा लागलेल्या पाहतो 18 आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तर रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून. तर जास्त चेंडू उंच राहिला होता की ते भीमर चेंडू आहे की काय असा डिसिजन, परंतु लिगल डिलिव्हरी आहे. चला लगेचच आपण 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं सामना थांबवा फक्त. चेक करतोय पुन्हा एकदा, रिचेकिंग होते, डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच इथे उपस्थित आहेत आणि फेअर डिलिव्हरी आहे. चला ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 चेंडू मध्ये 5 धाबा खर्च केल्यात ऋतिकने. अंतिम चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. आपलेच फटका सुंदर आहे, धाबाची झेलबाची संधी परंतु तिथे विश्वास केले होते स्वतः संघ मालक. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला आणि एक धाव मात्र एकपटली गेली. या एका धावेच्या मदतीने धाव फलक आता पुढे जात 19 या आकड्यावर. 18 चेंडू मध्ये 19 धावा बनवल्या. 2 धक्के देखील लागलेत या टीमला. जागृती स्पोर्ट्स मांडा टीमचा जर विचार केला तर गगन भोईर एक महत्वाचा बॅटर या टीमच्या बॅटिंग लाईनअप मध्ये आहे आणि निवृत्तीवर देखील तेवढी चांगली जबाबदारी सोपवली गेली आहे संघ नायकाने. इथून जर चांगली कामगिरी केली, चांगला खेळ केला तर या येणाऱ्या 3 षटकामध्ये चांगल्या धाबा पाहायला मिळू शकतात. स्कोर कार्डच्या भूमिकेत स्कोरर आमचे प्रथमेश जोडले गेलेत आमच्या सोबत. चांगले क्रिकेटर आहेत, चांगलं व्यक्तिमत्व. तर पहा मित्रांनो 6 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर करणं शक्य आहे आणि कोणते 2 गोलंदाज असतील ते 2 षटक हाताळू शकतात. इथे 2 षटक हाताळली ऋतिक पाटीलने आणि आता मात्र सेकंड स्पेल्स मध्ये दुसरं षटक वैयक्तिक घेऊन केतन सुतार. सांघिक 4थं षटक आहे मांडा येनकडनं. पुन्हा एकदा केतन तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द स्टंप्स. यावेळी फुलटॉस सापडू शकतो जाल्यामध्ये आणि एकामध्ये आतामध्ये ट्राय केला होता विश्वास केने यांनी परंतु झेल निसटला. जीवनदान तिथे गगन भोईरला. फंबलिंग होते आणि जेव्हा विश्वास केने समालोचन करत असतात तेव्हा सातत्याने म्हणत असतात बिग मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुका करणं मान्य नसतं आणि ती चूक मात्र विशू केने यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगले समालोचक आहेत आणि संघ मालक देखील आहेत, कॅप्टन टीमचे म्हणायला हरकत नाही आणि चांगले क्रिकेटर देखील आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार केतन. ट्रॅकर खाली राहतो चेंडू. ही गती कमी केली या चेंडू मध्ये. हा क्लास आहे केतन सुधारचा. हे बॉलिंग मध्ये क्वालिटी दाखवत असताना सिद्ध करतोय कारण प्रसिद्ध खेळाडू आहे मित्रांनो. जेव्हा संध्याकाळी ती चर्चा होते तेव्हा केतन म्हणत असतो की आज
कुठेतरी मला अशी गोलंदाजी करायची आहे, मला आपल्या टीमसाठी चांगलं योगदान करायचं आहे आणि ती कामगिरी मात्र केतनने चोख बजावली आहे. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर लेगला पळतोय, एक धाव एकपट्टी गेली आणि एका धावेनेच मात्र शांत ठेवलाय. गगन भोईर एक 360 प्लेयर आहे मित्रांनो मांडा गावचा, परंतु गगन भोईरच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. बांधून जखडून ठेवलं आहे या दोन्ही गोलंदाजांनी. आतापर्यंत ऋतिक आणि केतन हे दोन गोलंदाजांचा वापर कोंडिरी संघाने काय जबरदस्त पद्धतीने केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळी फटका सुरेख, चेंडूला फेकून दिला सरळ, वन बाउंस सीमा पार, लांब लचक व्यथेनंतर संघर्षाचा शंखनाद फुंकणारा येतोय गगन भोईरच्या बॅट मधना चौकार. फील्ड मध्ये चेंजेस घडून आणतोय, त्याला माहिती आहे की इथे मात्र धावपांवर बंधन आणणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. वन बाउन्स गॅदर करतोय भावेश होता, थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं तिथे, परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. मात्र एकच धाव खर्च करतोय त्या चेंडूवर आणि अशा रीतीने इथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथं षटक प्रगती पथावर आहे. केतनच्या माध्यमातून आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. अंतिम बॉल, केतन पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर लाईन होतोय. मात्र फटका थोडासा खराब होता, परंतु धावा मिळतील तिथे, एक धाव नक्कीच मिळते. तर अशा रीतीने चौथं षटक देखील समाप्त होतो. या चौथ्या षटकामध्ये जोडल्या गेल्या मात्र 8 धावा आणि 8 धावाने आता धावफलक आपण पाहतोय मित्रांनो जाऊन ठेपलंय ते म्हणजे 27 या आकड्यावर. आणखी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे NS. तर वसीम गोलंदाजी ट्रॅकवर, तिसऱ्या गोलंदाजाचा वापर, पहिल्या चेंडूवर आउट अपील आणि तिथे काय घडलंय अजून कळलेलं नाही, परंतु फलंदाज निघालाय मित्रांनो आणि विकेटचं पतन. ऋतिक रॉयलचा त्यांचं काय अक्षय गायकवाडनं तर त्याला 5 शिर्तिक टीम कडनं का शिर्तिक हा हो समजला मला. शिर्तिक ओनर तुझाच घेतला काय सचिन जयस्वाल म्हणून.
ठीक आहे चालेल. 3 षटकारांसाठी आहे का? तर अक्षय गायकवाडने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर श्रुतिक 11चे जे संगमालक आहेत सचिन जयस्वाल त्यांच्याकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे बघा. दरम्यान हा फटका सुंदर आहे. एक धाब एकवटली जाते आणि स्ट्राईक होते रोटेट स्ट्रायकिंग इनवर आपण पाहतोय गगन भोईरला. आमिर आहे गोलंदाज, माफ करा. आणि आमिरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिला सामना देखील खूप रंगवला होता आमिरने. नॉन स्ट्रायकर इनवर गणेश आणि स्ट्रायकिंग इनवर गगन भोईर. यावेळी मात्र वायडर लाईनचा चेंडू फेकला होता आमिरच्या माध्यमातून. पंच आम्हाला सांगतील मात्र एक धाव जोडली जाते आणि सर्व विकेटचं पतन झालंय. पंचांच्या माध्यमातून विकेटचा इशारा आला होता आणि गगन भोईरला मात्र परतावा लागते. डीजे झेल मात्र हातातून निसटतोय. हे मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये ओमकारला. साधा सोपा झेल होता मित्रांनो, परंतु तिथे कॅरी ऑन करता आलं नाहीये. विश्वास केने देखील तो विषय नाखुश. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि हा विकेट ही जर विकेट मिळाली असती तर या मॅच मध्ये बोलबाला पाहायला मिळाला असता कोणतरी वॉरियर्सच्या टीमचा. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु या षटकामध्ये देखील बॅटिंग खराब होती आहे. बॅटिंग करणार टीम जागृती स्पोर्ट्स मांडा टीमच्या माध्यमातून क्वालिटी प्लेयर्सचा समारोप केला या टीममध्ये. नक्कीच चांगले खेळाडू समाविष्ट केले जागृती स्पोर्ट्स टिटवाला मांडा टिटवाला टीमने आणि इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. 6 षटकांचा सामना आणि 6 षटकामध्ये 60+ धावा बनवणं बंधनकारक असतं, कारण तेवढी बॅटिंग चांगली आहे कोणतरी वॉरियर्स टीमची. पुढचा बॉल आमिर तयार. आपले शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न होता, परंतु आउटसाइड एज लागून चेंडू तिथे विसावतोय. लॉंग लेगला तो क्षेत्ररक्षक होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा अंतिम चेंडू आमिर राऊंड द स्टंप्सने सज्ज होतोय. आपले समोरच्या दिशेने उडवलाय. केतन आहे तिथे आणि केतनच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला, सीमा पार गेला आणि येतोय चौकार. अंतिम षटक स्वतः संघ मालक विश्वास केने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. जास्त वेळ घेऊ नका, कारण पुढील सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे.
6 षटकांचा उर्वरित सामना आणि या 6 षटकामध्ये किती धाबा जोडू शकतील जागृती स्पोर्ट्स मांडा टिटवाला टीम, कारण आतापर्यंत जर विचार केला तर 5 षटकामध्ये 33 धाबा बनवल्या आहेत. 30 चेंडू आणि 33 धाबांचं समीकरण आतापर्यंत पाहायला मिळत आहे. अंतिम 6 चेंडू या फर्स्ट इनिंग मधली आणि 6 चेंडू बघा, 6 चेंडू मध्ये किती धाबा जोडल्या जातील. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संघर्षमय बॅटिंग पाहायला मिळते. संघर्ष खूप चांगला राहिलाय, परंतु त्या संघर्षाला काही यश मिळत नाहीये. विशू केने बॉलिंग ट्रॅकवर मांडा एंड कडनं शेवटचं अंतिम षटक टीम साठी. पहिला बॉल ओव्हर द स्टंप्स, पहिला चेंडू फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे ऋतिक पाटील टिपतोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पंचांनी परंतु इशारा दिलाय आणि विकेट सेफ आहे. लिगल कॅच तिथे पकडली गेली आणि विकेटचं पतन झालंय. डीजे पाला बिंदे. पुढचा बॉल विश्वास केने आपले चेंडू सुरेख, परंतु तिथे रीड करता आला नाही. बॅट फेकली चेंडूवर आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धाबा एकवटल्या गेल्या. या 2 धाबाने वाढती धावसंख्या धावफलकावर जाऊन ठेपली. 35 धावसंख्येवर. मित्रांनो, केतनचे पाठीराखी केतनच्या पाठीमागे त्याला साथ देताना रितेश पाटील हे 2 वेगवेगळ्या संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत, परंतु केतनची काहीतरी कमिटमेंट चालू आहे. कॉम्प्लिमेंट्स देता आहे इथे झेलची संधी. सतीश गायकर चूक करणार नाही. धक्का लागतो इथे जागृती स्पोर्ट्स मांडा टीमला. विकेट. चांगली गोलंदाजी होते. ज्या पद्धतीने ऋतिक पाटीलने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने केतनने आणि ज्या पद्धतीने आमिरने गोलंदाजी केली, तशीच गोलंदाजी विश्वास केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यापुढे समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलतो फेकतो दरम्यान मात्र आणि मात्र एक धाव जोडली जाते. 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावफलक आपण पाहतोय 36 या आकड्यावर जाऊन टेपलाय. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. पूर्वार्धामध्ये चांगली गोलंदाजी झाली कोंडिरी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आणि कोंडिरी संघाचे पाठीराखे मात्र आनंद व्यक्त करत असतील. दरम्यानचा फटका आणि ते सरळ बॅट फेकली. चेंडू सरळ फेकून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार येतोय. दमदार षटकार.
चेंडू जसा बॅटवर आला, जसा रेडार मध्ये आला, तसा त्याला फेकून दिला बॅकवर्ड सीमा पार आणि दर्जेदार शैलीचा षटकार पाहायला मिळाला. या फटक्यांची गरज आहे, थोडासा उशिरा का होईना परंतु षटकार पाहायला मिळतोय. यावेळी देखील ऍक्शन रिप्ले, ऍक्शन रिपीट आणि इन ऍक्शन मध्ये हा फटका बॅक टू बॅक सलगचा लागणारा षटकार क्रमांक दुसरा. जास्त उंचीचा रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून, बिमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. लगेच आपण चेक करतोय टीव्ही स्क्रीनवर, आपल्या डिस्प्लेवर पाहतोय मुख्य पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रिव्ह्यू आणि त्यानंतर थर्ड पंच आमचे चेक करतायत. डिसिजन पेंडिंग. अंतिम चेंडू बॅकफुटवर होते, फेल डिलिव्हरी आहे. चला तर 48 धाबा झाले तिथे आणि 49 धाबांचं लक्ष असेल सेकंड इनिंग मध्ये. डीजे मध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून तर 6 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झाला. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली. 48 धावा बनवल्या जागृती 11 मांडा टीमनं बॅटिंग करत असताना. तर सन्मानजनक स्कोर आहे मित्रांनो. आणि सेकंड इनिंग म्हटल्यानंतर 49 धावांचा पाठलाग. तर सेकंड इनिंग मध्ये आपण कॉम पॅनल मध्ये थोडासा बदल करतोय. या ऐकूयात वाडीचा एक सुमधुर आवाज रमेश गिराज सर यांना. थँक्यू. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर आपण पाहिलाय. 48 धावा जमा केल्यात. 49 धावांचा टार्गेट मात्र सेट केलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आपण जागृती 11 मांडा या संघाने चांगली फायटिंग स्कोर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अक्षयला पाहतोय आणि त्याच्या समेत मात्र सतीश. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. अशोकचा विचार केला ना, अशोक डिंडा सातत्याने अशोकचा विचार केला. प्रथम फलंदाजी करत असताना 3 चेंडूवरती 3 चौकार मात्र मारले होते. चांगली फलंदाजी
हॅट्रिक चौकारांची लगावली होती, मात्र गोलंदाजी करायची आहे आता. हे 49 धावा मात्र वाचवाव्या लागतील. सलामी जोडी पाहतोय आपण. स्ट्राईक एंडला पाहतोय फलंदाज सतीश, जो मागच्या मॅचचा मात्र विचार केला तर मॅन ऑफ द पहिल्या मॅचचा मानकरी ठरला होता. तोच फलंदाज पाहतोय आपण. स्ट्राईक एंडला सतीश सज्ज झालाय. हो, पहिला चेंडू आणि आगाज केलाय आणि ठोकलाय. हा लांबच लांब षटकार. कहते ना भाई, लैला के शादी में लपड़ा हो गया, मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया. पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय सतीश ऑन द फायर. हो, चांगला पाहतो. 5 षटकार आल्यानंतर लगेचच दिंडाने प्रत्युत्तर दिलाय. तू षटकार मारेल तर मी चांगली गोलंदाजी करेल. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 7 धावा. हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल सफल झाला होता. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र दिंडाचा विचार केला ना, टप्पा पडला जसा तसा थोडासा उचली घेतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. 5 षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केला दिंडा. पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. हो, पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण. वा, काय क्षेत्ररक्षण. गड्या कार्यक्रम फिट आहे. काय सांगायचं आहे आता. छोटा पॅकेट बडा धमाका. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पण दिंडाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला जरूर, त्यानंतर मात्र पाहिलं आपण काय कमबॅक करत असताना. दमदार कमबॅक. दिंडा ऑन द फायर पुन्हा एकदा तयार झालाय. काय गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. हो, हा थोडासा मागे ठेवला चेंडू, त्यानंतर थोडासा फलंदाज मागे सरला आणि हा फटका आलाय. शेवटच्या चेंडूवर विचार केला, पुन्हा एकदा चौकार आलाय. या चौकारच्या मदतीने टोटल आपण स्कोर पाहिलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 11 धावा. घेतोय डॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल आपण पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात बीड बाद 11 धावा. $49 धाब्याच्या पाटलान करत असताना धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 11 धावा. म्हणजे चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे मी तर म्हणेन. फलंदाज पाहतोय पण एका साईडला सतीश आणि त्यानंतर मात्र त्याच्या समेत फलंदाज अक्षयचा विचार केला ना, चांगली फलंदाजी करत असताना चौकार मात्र मारलाय अक्षयच्या बॅटमधनं आणि सतीशच्या बॅटमधनं आपण एक षटकार सुद्धा पाहिलाय. दिंडाचा विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र 4 चेंडू मात्र योग्य रीतीने हाताळले होते. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकाराला पुन्हा एकदा तयार. हो, हा अपील मात्र केली आहे. पंचांना मात्र गुमना करण्याचं काम केले. मात्र अपीला विचार केला ना, गणेश पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अपील मात्र केली होती मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आपण डॉट चेंडू. गोलंदाजी विचार केला ना, गणेशचा वापर केला गेला. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गणेशने. पुन्हा एकदा तयार झालाय. स्ट्राईक एंडला पाहतोय फलंदाज सतीशच्या बॅटमधला एक षटकार सुद्धा पाहिलाय. हो, पुन्हा एकदा तो चेंडू आणि तोच टप्पा. सतीशला बीट करतोय दुसरा चेंडू. काय गणेश विचार केला ना, गणेशचा
फलंदाजापासून मात्र दूर ठेवण्याचं काम करतो चेंडू. काय गोलंदाजी, 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. पहा विचार केला ना, डिंडाच्या माध्यमातून 11 धावा जरूर खर्च केल्या. त्यानंतर आलाय गणेशने मात्र 2 चेंडू लागोपाठ डॉट फेकल्यात. हो हो, हा शॉर्ट बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, पण एका टप्प्यावरती मात्र चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक आणण्याचं काम केलंय. मात्र फलंदाज पाहतो आपण अक्षय या फलंदाजाला. अक्षयच्या बॅटमधून आपण एक चौकार सुद्धा पाहिलाय. तोच फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला. हो, चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण झालाय, डायरेक्ट हिट केलाय. हो, हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बिना पायल के बजे घुंगरू, छम छम छम. पुन्हा एकदा बेडूक सप्या फिल्डिंग आपण पाहिली आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण, तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 3. या 3 धावेच्या मदतीने टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 15 धावा. या धावा मात्र ना खूप तुम्हाला महागड्या ठरतील. एक क्रिकेटचा विचार केला ना, एका धावेचं मात्र प्राइसित मात्र आपल्याला भोगावा लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, फसवा चेंडू टाकला होता, त्याला प्रत्युत्तर दिलाय. हा चेंडू जाईल एक टप्पा घेत. हा येतोय चौकार सतीशच्या बॅटमधनं. काय गड्या, यू ना ठीक गड्या. आता बोल सावध, कार्यक्रम फिट करेल तुझा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू उंच गेला, क्षेत्ररक्षण नाहीये, दूरवर नाही येईल. जजमेंट करील का? हो, जजमेंट मात्र पाहिला आपण. शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल सोडली नाही. मी तर म्हणेन झेल सोडलाय का मॅच, हा प्रश्न पडलाय का मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण सतीशला जीवनदान मिळत असताना दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर आपण पाहिलाय, धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 20 धावा. उर्वरित समीकरण उरला गेलाय ना, 24 चेंडू मध्ये तब्बल 29 धाबीची गरज असेल. टोटल आपण पाहिली आहे, गणेशने धावा कर्ज केल्या तब्बल 9 धावा. टोटल आपण पाहिली आहे 20 धावा लागल्या गेल्यात. 49 धावेचं पाठलाग करत असताना हो, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानं थोडासा डीप राहतोय चेंडू. सरळ मात्र जाऊन बॉडीला ब्रश होतोय चेंडू. डॉट चेंडूची सांगता. गोलंदाज पाहतो आपण, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. बॉलर्स नेम चांगली गोलंदाजी, वॉटसन पाहतोय. हो, चांगला फटका, बॅटच्या रॅडर मध्ये हा फटका. त्यानंतर हो, काय प्रयत्न केले, शेवटच्या सणापर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली होती आणि त्यानंतर मात्र हा येतोय चौकार.
बीट होतोय सतीश. पा विचार केला ना गणेशने प्रयत्न आपल्यात केले होते, मात्र त्या ठिकाणी मात्र थोडासा अपयश. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू हाताळून मात्र निसटला गेला. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण. हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता. हो, चांगला जजमेंट पाहिलाय. पहिला झटका क्रमांक लागलाय टीमला. सतीश बॅक टू डगआउट. जे पाहतोय आपण, पहिला झटका क्रमांक लागलाय. कहाणी में ट्विस्ट. मामा ठाकर, सपना भी भाग्य और करण भी भाग्य. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. पहिलं गेलं ना, झटका क्रमांक लागलाय. पहिला नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक हे फलंदाज पाहतो आपण. हो हो, रिव्हर्सच्या माध्यमातून वापर केलाय. या ठिकाणी विचार केला, अपील केली होती आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता. पहा, मी तर म्हणे दोन्ही एंडला वाचलाय का काय ऋतिक. तोपर्यंत मात्र चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये चोरली गेली. सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून आपण टोटल स्कोर पाहिलाय. धावपटलावरती धावा लागल्या तब्बल 25 धावा. पहा, 49 धावेच्या पाठलाग करत असताना अर्धा पल्ला मात्र गाठलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण चांगली फलंदाजी. सतीश चांगली फलंदाजी करत होता, त्याला मात्र माघारी परतवलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला ऋतिक. आता मात्र पाहतोय स्ट्राईक एंडला. हो, चांगला फटका पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण गेले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. गणेश एका टप्प्यावरती चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत मात्र सिंगल. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. पण विचार केला ना, 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर आपण पाहिलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 26 धावा. केला ना, दिंडाने मात्र 11 धावा खर्च केला. त्यानंतर आला गणेशने मात्र धावा खर्च केला फक्त 9. आणि त्यानंतर पहिला पण गोलंदाज, त्याने मात्र धावा खर्च केला तब्बल 6 धावा. म्हणजे चांगली गोलंदाजी करत असताना एक विकेट सुद्धा कॅरी केला. पुन्हा एकदा पाहतोय चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज गणेश. हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. हो, हा झेल सोडलाय का मॅच, हा प्रश्न पडलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडानं वागरू सुद्धा फाटली. चेंडू जाईल सीमा पार. मॅच सोडलाय. पण विचार केला ना, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. त्यानंतर पाहतोय हा चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल मात्र दिला नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून टोटल स्कोर आपण पाहिलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 31 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 49 धावेचा पाठलाग करत असताना मात्र 16 चेंडूने 18 धावींची गरज असेल.
हो हो, सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, तो परत मात्र सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा लाईन थोडीशी मिस झाली या. आणि टोटल पाहिली आपण 32 धावा लागल्या गेल्यात. अजूनही जो सलामी मिळालेला फलंदाज पाहतोय आपण, अक्षय आणि ऋतिकची जोडी. हो हो, पुन्हा एकदा पाहावी लागेल दिशाहीन गोलंदाजी. गणेशच्या माध्यमातून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. खराब चेंडू फेकलाय गणेश, थोडासा आता मात्र दिशा मात्र भरकडतोय. वाईट चेंडू फेकलाय. टोटल पहिली 33 धावा लागल्या गेल्यात. अजूनही मात्र 15 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. हो हो, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू, डॉट चेंडूची सांगता. मी तर म्हणतो ना, तो झेल पकडला असता तर थोडासा पेशर मध्ये मात्र पाहिला असता आपण, पण तसं काही घडलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणाला मात्र झेल सोडला, त्या ठिकाणी झेलही सोडला ना, धावाही खर्च केल्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय गणेश. हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, सरळ दिशेने खेळून काढला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेल्या. तोपर्यंत मात्र पहिला आपण अजूनही मात्र गणेशचा विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल धावपटलावरती. धावा पाहतोय आपण 34 धावा. अजूनही 15 धाब्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. हो हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय चेंडू. आता मात्र समीकरण चेंज झालंय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असेल. ज्याने मात्र आधी गोलंदाजी करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पण कम्बॅक करेल का? हो, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. काय गोलंदाजी ना, अशीच गोलंदाजीची गरज आहे मी तर म्हणेन. आता विचार केला ना, 11 चेंडू आणि आता मात्र समीकरणचा विचार केला, 11 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज. फलंदाज पाहतोय, जो सलामी आलेला फलंदाज पाहतोय अक्षयला. नॉस्टॅकला फलंदाज ऋतिक. हो हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, सरळ रेषेने खेळून काढला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण थोडासा पाहिला, खराब बेडूक साप्या फिल्डिंग. एक धाव होती तिथं मात्र दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा चुकी चुकी चुकी. पहा, आता मात्र बिना पाहेल के बजे घुंगरू. छम छम छम. 3 धावा. पण विचार केला ना, जिथे एक धाव होती तिथं मात्र 2 धावा फुकटच्या खर्च झाल्यात. पुन्हा एकदा मात्र समीकरण चेंज झालाय. 10 चेंडू आणि 10 चेंडू आणि 12 धावींची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. चुकी करताय, झेलही सोडला, रनही खर्च करतात. या चुक्या मात्र थोड्याशा क्षणामध्ये. हो हो, बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू जाईल लांबत लांब, ठोकलाय लांबच लांब, षटकार.
पण हे सामना खुला केलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण 9 चेंडू आणि 10 विचार केला ना 6 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आणि हा चांगला दोन्ही सरांच्या माध्यमातून मात्र सामना फिनिश केलाय ठोकलाय बॅक टू बॅक हा लांबच लांब षटकार तरी या ठिकाणी मात्र नाणेफेकी ग्लिच जाईल गोल्डन स्पोर्ट मांडा आणि त्यानंतर जीबी वॉरियन्स या दोन्ही संघाच्या माध्यमातून आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ऋतिक दमदार फलंदाजी राहिली गोलंदाजी मात्र दमदार राहिली तर आदरणीय